नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही आता इथे स्क्रीनवरती बघताय तुमच्या, तर ही जी अपडेट आहे मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग रिलेटेड आहे. आणि याचे जे महत्त्वाचे निकाल लागलेले होते, ते सर्व अपडेट आपण ऑलरेडी याच्या आधी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर तो ओल्ड व्हिडिओ बघायचा असेल, तर त्याच्यामध्ये पण मी व्हेरिफिकेशन रिलेटेड आणि जे रिझल्ट लागलेले होते, तर त्याच्याबद्दल पण अपडेट दिलेली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जा, व्हिडिओ सेक्शनमध्ये, तिथे तुम्हाला PWD रिलेटेड व्हिडिओ मिळून जाईल थंबनेलनुसार. त्याच्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ वॉच करू शकता. तर ही नवीन अपडेट काय आहे आता, तर ही संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, PWD बद्दल ही सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर ज्या प्रकारे तुम्ही आता थोड्या वेळाआधी स्क्रीनमध्ये बघितलं आहे स्क्रीनवरती, तर तीच नवीन अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि बरेचसे विद्यार्थ्यांचे इथे डाऊट्स होते की ॲडिशनल लिस्ट म्हणजे काय आहे, तर ती पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सोबतच वेटिंग लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे JEE अँड अदर पोस्टच्या, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा. तर चला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, ई नोकरी संदर्भ माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, तर रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही पण डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो. पण आधीच व्हिडिओ संपूर्ण बघा, त्याच्यानंतर जर काही डाऊट राहिला तर कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो मित्रांनो. तर चला आपण सुरुवात करूया. तर बघा, आता PWD बद्दल एक नवीन काय अपडेट आली आहे. तर याच्यामध्ये बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाने आता अंतरिम गुणवत्ता यादी इथे प्रकाशित केली आहे. तर ती कोणत्या पदाची आहे, ती पण आता आपण इथे वन बाय वन बघणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी सिलेक्शन झालेले आहेत किंवा जे कॅन्डिडेट्स वेटिंगमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा. ओके, तर जराही स्किप न करता आपल्याला ही संपूर्ण माहिती बघायची आहे. जास्त लांब नसेल मित्रांनो हा व्हिडिओ, जस्ट 2 ते 3 मिनिटामध्ये आपण सर्व कव्हर करू. तर बघा, चला आता सुरुवात करूया. तर बघा, मूळ कागदपत्राची तपासणी बाबत ही अपडेट आहे. आणि इथे ॲड्रेस पण दिलेला आहे तुमचं व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे, तर इथे सभागृह बांधकाम भवन, इमारत 7वा मजला, इथे मुंबई या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. तर बघा, जे कॅन्डिडेट्स गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यांनी आता दिलेल्या तारखेमध्ये व्हेरिफिकेशनसाठी अवेलेबल राहायचं आहे. तर बघा, कोणती पोस्ट आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अंतरिम गुणवत्ता क्रमांक. आता इथे बघा, यादीतील क्रमांक पण दिलेला आहे. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. दिनांक असणार आहे 12/2/2024, वेळ आहे 7:30 वाजता. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्याच्यामध्ये क्रमांक बघा 1 ते 425, त्याची पण सेम डेट 12/2/2024 आणि दुपारी 1 वाजता. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे पण क्रमांक दिलेला, गुणवत्ता क्रमांक, त्याच्यानुसार 13 तारखेला याचं व्हेरिफिकेशन असणार आहे. तर व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्याची पण आपण अगदी शॉर्टमध्ये आपण इथं इन्फॉर्मेशन बघूया. ऑलरेडी डिटेलमध्ये मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जरी गेलं, तर तुम्हाला व्हेरिफिकेशन रिलेटेड तुमचे जे काही डाऊट्स आहेत, कागदपत्र रिलेटेड जे काही तुमचे डाऊट्स आहेत मित्रांनो, ते सर्व त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जा, चॅनल नेमवरती क्लिक करा माझ्या, आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये जा. आणि व्हिडिओमध्ये गेले की तुम्हाला प्रत्येक लिस्ट दिसेल. त्या लिस्टनुसार तुम्ही तिथे थंबनेल रीड करा. आणि त्याच्यात जो तुम्हाला व्हेरिफिकेशन रिलेटेड व्हिडिओ मिळेल, तो तुम्ही व्हिडिओ तिथे बघून घ्या. याच्यावर PWDचं पण मी ऑलरेडी बनवलेलं आहे. तर बघा, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे तुम्हाला. तुमचा अप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्ज, जे तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करायचे, ते डॉक्युमेंट्स सर्व तुमच्याकडे असले पाहिजे. जसं डिग्री सर्टिफिकेट, त्याच्यानंतर SSC HSC मार्कशीट ETC, ओके, इत्यादी. त्याच्यानंतर अनुसूचित जातीमध्ये जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असणार, तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करायचे. जसं कास्ट सर्टिफिकेट झाली, ओके, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आलं, TC आली, इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात म्हणजेच EWS कॅन्डिडेट असाल, तर त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर आरक्षण रिलेटेड कोणते पण डॉक्युमेंट्स असो मित्रांनो, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करायचे. जसं दिव्यांग आरक्षण जर लाभ घेत असाल, त्या पदासाठी अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट इथे सबमिट करावं लागेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पेजवर पण इथे इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्स अनाथ आरक्षणासाठी आहेत, अप्लाय केलं, त्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागेल. खेड्याळू आरक्षणासाठी अप्लाय केलेलं असेल मित्रांनो, तर खेड्याचे जे प्रावीण्य तुम्हाला मिळवलेले आहे तुम्ही, तर ते सर्व तुम्हाला इथे डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी असेल, तर त्यांना पण
त्यांचं प्रमाणपत्र इथे सबमिट करावं लागेल. भूकंपग्रस्त असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर त्यांचे पण सर्व डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला सबमिट करावं लागेल. बघा, एक पण जर तुमचं डॉक्युमेंट्स मिसिंग असेल तर इथे तुमच्या हातातून जॉब जाऊ शकतो. कारण जर तुम्ही रिझर्वेशनमधून अप्लाय करतात आणि ते जर डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर नसतील तर मग तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये खूप जास्त अडचण जाऊ शकते. ओके, पदवीधर अंशकालीन असाल तर त्यांचे पण तुम्हाला त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये सबमिट करावं लागेल. नेक्स्ट, आता इथे सर्व माहिती वाचून घ्या मित्रांनो, एवढं काही याच्यात महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाची माहिती हीच होती इथे. तर आपण हे सर्व कव्हर केलं पॉईंट, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट महत्त्वाचं आहे जे ॲडिशनल लिस्टबद्दल बोलताय तुम्ही. ॲडिशनल लिस्ट म्हणजेच वेटिंग लिस्ट काय आहे तर आपण ते पण बघू, कारण इथे वेटिंग लिस्टवाल्याला पण बोलवले आहे व्हेरिफिकेशनसाठी. तर ती व्हेरिफिकेशन आता आपण वेटिंग लिस्ट इथे आपण बघूया. चला, तर आता मी ओपन करतो ती PDF. ऑलरेडी माझ्याकडे PDF ओपन आहे. तर आता इथे बघा, ज्युनियर इंजिनियर ग्रुप बी नॉन गॅझेट PWDचं आहे. ओके, पब्लिक वर्क डिपार्टमेंट इथे बघू शकता. तर याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जेंडर आहे, मेल फिमेल जे काही कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यानंतर कॅटेगरी इथे मेन्शन आहे आणि इथे सर्व मार्क्स अवेलेबल आहेत तुमची. त्याच्यानंतर बघा, ही संपूर्ण लिस्ट आहे आणि ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे. आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे मिळेल तर व्हिडिओच्या डिटेलमध्ये जा. व्हिडिओच्या डिटेलमध्ये गेले की तुम्हाला माझी टेलिग्रामची व्हिडिओच्या डिटेल म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथून तुम्हाला आपली टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मिळून जाईल. तर ती लिस्ट बघून तुम्ही इथे जॉईन होऊ शकता. तर या प्रकारे ही लिस्ट आहे. आणि दुसऱ्या पण पोस्टची लिस्ट मी ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलेली आहे. आता इथे तुम्हाला दाखवत नाही, कारण जर तसं दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल. तर काल जो बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते मला की सर ॲडिशनल लिस्ट म्हणजे काय आहे. तर ॲडिशनल लिस्ट इज नथिंग बट तुमची काय ही वेटिंग लिस्ट आहे. तर त्याच्यानुसार जे कॅन्डिडेट ऑलरेडी सिलेक्ट आहे त्याच्यानुसार, आणि त्याच्यानंतर जी ही ॲडिशनल लिस्ट आहे ही झाली आपली वेटिंग लिस्ट. त्याच्यानुसार तुम्हाला इथे व्हेरिफिकेशनला जायचं आहे. जर तुम्ही इथे, जसं मी तुम्हाला आता ती नोटीस दाखवली, या क्रमांकानुसार जर तुमचे नंबर जिथे जिथे दिलेले आहेत तर त्या सर्वांना इथे व्हेरिफिकेशनला जायचं आहे. याच्यामध्ये सर्व सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पण आहेत या लिस्टमध्ये. ओके, एकदा परत लक्षात घ्या, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पण आहेत याच्यामध्ये लिस्टमध्ये, प्लस जी ॲडिशनल लिस्ट आहे म्हणजे ज्याला वेटिंग म्हणतो आपण, ते वेटिंग कॅन्डिडेट्स पण या लिस्टमध्ये आहेत. तर जर तुम्हाला वाटत असेल की इथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायला पाहिजे, तर ज्यांचं म्हणजे वेटिंग लिस्ट कमी आहे पोस्टनुसार त्यांनी इथे 100% व्हेरिफिकेशनसाठी जायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. ओके, तर या प्रकारे बघा, आपण ऑलमोस्ट सर्व पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तरी जर तुम्हाला इथे काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. थँक्यू व्हेरी मच.